नमस्कार मित्रांनो, गुरुकृपा आयुर्वेद यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. तर आज आपण एक विषय घेऊन येणार आहोत, तो लुंबार स्पॉन्डिलायसिस. या अगोदर आपण सर्वायकल स्पॉन्डिलायसिस यावरती एक व्हिडिओ केला होता. आता लुंबार स्पॉन्डिलायसिस बद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे. त्यात लुंबार स्पॉन्डिलायसिस आणि कटिशूल म्हणजे कंबरदुखी हे दोन वेगळे विषय आहेत. कंबरदुखीचे कारणे हे अनेक असू शकतात, पण त्या कंबरदुखीच्या कारणापैकी एक कारण म्हणजे लुंबार स्पॉन्डिलायसिस. तर कंबरदुखीची कारणे कोणते? प्रामुख्याने ते एक आहे तुमचा मस्क्युलर स्पॅझम म्हणजे स्नायू दुखावल्यामुळे जो कटिशूल होतो त्याला तो एक प्रकार आहे. त्यानंतर दुसरा जो कटिशूल आहे तो आघातामुळे, काही ऍक्सिडेंटल हिस्ट्री असेल तर त्यामुळे पण कटिशूल होऊ शकतं. तिसरा प्रकार आहे तुमच्या बसण्याच्या पोझिशन्स आहेत, बसण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे पण कटिशूल होऊ शकतो. चौथं कारण आहे ते तुमच्या झोपण्याच्या पद्धती. जर तुम्ही झोपण्यासाठी जे काही आसन वापरताय ती जर व्यवस्थित नसतील, झोपणे किंवा बसणे यासाठी जर काही आसने व्यवस्थित नसतील तर त्यामुळे सुद्धा तुम्हाला कटिशूल होऊ शकतो. आणि सर्वात महत्त्वाचा आजचा जो विषय आहे तो आहे लुंबार स्पॉन्डिलायसिस. यामध्ये काय म्हणजे लुंबार स्पॉन्डिलायसिस म्हणजे काय? लायसिस मीन्स डिजनरेशन ऑफ द बोन्स, दॅट इज लायसिस. म्हणजे लुंबार स्पॉन्डिलायसिस या ठिकाणी कमरेच्या मणक्यातील झालेली झीज याला आपण लुंबार स्पॉन्डिलायसिस असं म्हणतो. तर याची कारणे कोणती कोणती आहेत? सर्वात महत्त्वाचं कारण एक आहे ते म्हणजे वय. प्रामुख्याने हा आयुर्वेदाने वर्णन केलेला व्याधी जो आहे हा फक्त वात व्याधीमध्ये ह्याला म्हणजे वर्णन केलेलं आहे. यामध्ये नेमकं काय, तुमचं वय वाढलं तर तुमच्या ह्या धातू जे काही सप्तधातू आहेत त्यामधील अस्थि हा एक महत्त्वाचा धातू आहे, जे आपलं शरीर धारण करण्यासाठी म्हणजे शरीराला आकार देण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण काय म्हणजे महत्त्वाचा आधारस्तंभ कुठला आहे तर तो आहे अस्थि धातू. तर त्यामध्ये पाठीचा जो मणका आहे म्हणजे मानेपासून जे कमरेपर्यंत येणारी ही अशा प्रकारची जी रचना आहे त्यामधला लुंबार स्पॉन्डिलायसिस म्हणजे कमरेच्या ठिकाणच्या मणक्यांची झीज होणे. तर त्याचं कारण एक वय वाढलेलं असेल तर त्यामध्ये कालमानानुसार जी होणारी झीज आहे हाडांची, लुंबार स्पॉन्डिलायसिस एक मुख्य कारण आहे. दुसरं कारण आहे लुंबार स्पॉन्डिलायसिस ऍक्सिडेंटल हिस्ट्री. हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. जर तुमचा ऍक्सिडेंट झाला असेल, कमरेच्या ठिकाणी दुखापत जोराची झाली असेल किंवा एखादं फ्रॅक्चर झाला असेल, हे एक कारण लुंबार स्पॉन्डिलायसिस असू शकतं. तिसरं कारण आहे म्हणजे बसण्याची पद्धत, बसण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे सुद्धा लुंबार स्पॉन्डिलायसिस होऊ शकतं. चौथं कारण जे आहे तुमचं आहे तो आहार आणि विहार. आहारामध्ये जर तुम्ही जी काही धातू पोषक घटक द्रव्ये जर तुमच्या आहारात नसतील तर त्याने सुद्धा लुंबार स्पॉन्डिलायसिस आपल्याला सध्या दिसून येतं. आणि लुंबार स्पॉन्डिलायसिस झालाय हे ओळखायचं कसं? म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, कमरेच्या ठिकाणी तीव्र वेदना असतात, त्या असहाय्यच वेदना असतात, हे एक लक्षण आहे. दुसरं लक्षण आहे ते एक तर एका पायाला मुंग्या येणे किंवा पायाच्या कुठल्या तरी एका भागाला, म्हणजे सुरुवात जर असेल तुमची तर मांडीच्या मागे मुंग्या येणे किंवा पेंढरीमध्ये म्हणजे पोटरीमध्ये मुंग्या येणे किंवा काही बोटांना मुंग्या येणे, हे त्याचं दुसरं लक्षण आहे. आणि तिसरं लक्षण म्हणजे पूर्ण कमरेपासून पायापर्यंत जर सारख्या मुंग्या येत असतील तर हे सर्वात महत्त्वाचं लक्षण आहे की लुंबार स्पॉन्डिलायसिसचं. त्यामध्ये 100% त्यामध्ये मणक्याची झीज झालेली असते आणि त्या झीजमुळे नर्व कॉम्प्रेशन होतं. नर्व कॉम्प्रेशनमुळे तुम्हाला जे काही जाणीव होते की ते काहीतरी त्रास होतोय, मुंग्या येतात किंवा पाय जड पडणे किंवा बऱ्याच वेळेस दोन्ही पायाला ह्या मुंग्या येऊ शकतात. आणि काही वेळेस जर तीव्रता खूपच जास्त असेल तर पेशंट म्हणजे रुग्णाला जागेवरून हालता सुद्धा येत नाही, बसता येत नाही, उठता येत नाही. ही लुंबार स्पॉन्डिलायसिसची लक्षणे आहेत. तर क्लिनिकल डायग्नोसिस हे डॉक्टर स्वतः बघितल्यावरती रुग्णाला त्या काही स्पेसिफिक त्याच्या क्लिनिकल एक्झामिनेशन आहेत, ते जर एक्झामिनेशन करून जर डॉक्टर डिसाईड करतात हे लुंबार स्पॉन्डिलायसिस आहे किंवा सायटिका आहे. त्याही पुढे जाऊन जर आपल्याला रेडिओलॉजिकल डायग्नोसिस करायचं असेल तर लुंबार स्पॉन्डिलायसिसचा एक्सरे करता येतो. त्याच्याही पुढे जाऊन जर एक्सरेत काही सापडलं नाहीत तर आपल्याला लुंबोसॅक्रल जॉईंटचा जो स्पाईन आहे त्यामधला आपल्याला MRI करता येतो. MRI मध्ये पूर्णपणे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्याला दिसून येतात आणि परफेक्ट डायग्नोसिससाठी MRI हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे आपल्याकडे. आता उपचार काय आहे त्यावरती आयुर्वेदिक उपचार हे औषधी चिकित्सा आणि पंचकर्म चिकित्सा. औषधांमध्ये बरीच वातशमन करणारी, वाताला ती अभ्यंतर चिकित्सा आहे, औषधी दुरावा देणारी. आणि पंचकर्म चिकित्सा यामध्ये सर्वांग स्नेहस्वेदन आहे किंवा स्थानिक स्नेहस्वेदन म्हणजे जो भाग कटिशूल आहे तर त्या ठिकाणी आपण
पूर्ण अभ्यंग करून म्हणजे स्थानिक अभ्यंग करून त्या ठिकाणी आपण स्वेदन करू शकतो. तिसरी गोष्ट आहे कटी बस्ती आहे, म्हणजे लोकल बस्ती तिथे अप्लाय करता येतात. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बस्ती, त्यामध्ये अणुवासन आणि निर्वा असे बस्तीक्रम पण करून हा आजार आपल्याला बरा करता येतो, आटोक्यात आणता येतो. जे कोणी रुग्ण अशा आजाराने सफर होत आहेत अशा रुग्णांनी पंचकर्म हे अवश्य करावेत. पंचकर्माने तुम्हाला जर ऑपरेशन सजेस्ट केलं असेल तर ते ऑपरेशन टाळता येतं किंवा ते ऑपरेशन पोस्टपोन करता येतं. म्हणजे आज जी करण्याची गोष्ट आहे ती 1 वर्ष 2 वर्षे 5 वर्षे कदाचित ती 10 वर्षावर पर्यंत पण जाऊ शकतं. एवढे इफेक्टिव्ह पंचकर्म आहेत आयुर्वेदामध्ये. आयुर्वेदाच्या पंचकर्म उपचाराने तुमचे मणक्याचे ऑपरेशन पण टाळता येतात आणि जो काही सायटिकाचा त्रास आहे तो पण पूर्णपणे बऱ्या होण्यास मदत होते. जसं आयुर्वेदिक उपचार आहेत त्याच पद्धतीने आपल्याला बऱ्यापैकी योगासने सुद्धा त्याला खूप चांगल्या प्रकारे इफेक्टिव्ह ठरू शकतात. जसं भुजंगासन आहे, शलभासन आहे, पश्चिमोत्तानासन आहे, वज्रासन आहे. अशा प्रकारची जी काही आसने आहेत ज्या आसनामुळे आपल्याला रिलीफ मिळतो. मार्जरासन आहे, त्या आसनाने आपल्याला लुंबार स्पॉन्डिलायसिस मधनं बरं पण होता येते किंवा लुंबार स्पॉन्डिलायसिस होऊ नये म्हणून त्याची प्रिव्हेन्शन पण आपल्याला ह्या आसनांना करता येते. योगा इज अ बेस्ट इफेक्टिव्ह रेमेडीज ऑफ द ऑल टाइप्स ऑफ डिसीजेस. प्रिव्हेंटिव्ह आस्पेक्टमध्ये म्हणजे आजार होऊ नये ह्यासाठी आपण जी काही आयुर्वेदाने सांगितलेली जीवनशैली आहे ती जर व्यवस्थित फॉलो करत असाल, दिनचर्या, ऋतुचर्या आणि पंचकर्म या जर गोष्टी आपण व्यवस्थित फॉलो केल्या तर लुंबार स्पॉन्डिलायसिस हा आजार आपल्याला शक्यतो होणारच नाहीये. जर कोणाला आयुर्वेदाबद्दल एखाद्या साधारण आजारापासून दुर्धर आजार म्हणजे खूप असे क्रॉनिक आजार असतील, तो कावीळ असेल, किडनी डिसीज असतील, डायबिटीज असेल, वजन कमी करणे असेल किंवा वजन वाढवणे असतील, काही पाळीचे आजार असतील, PCOD असेल, इन्फर्टिलिटी असेल, कॅन्सर असेल, अशा आजारांबद्दल योग्य सल्ला, मार्गदर्शन, चिकित्सा हवी असेल तर त्यासाठी गुरुकृपा आयुर्वेद आपल्यासाठी सर्वतोपरीने तत्पर आहे. या व्हिडिओमधील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.